नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपल्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तो ह्याचा सनी देओलचा डायलॉग आपल्या सगळ्यांना आठवतोच आहे. तारीख पे तारीख. हे असं म्हणत कित्येक कैदी आज आपल्या भारतीय तुरुंगांमध्ये खितपत पडलेले आहेत. ह्याचा आकडा आपल्याला जाणायचा असेल तर हा कोटींमध्ये आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे ऐकून आपल्याला धक्का बसला असेल तर हे आपल्याला अजून जाणून घ्यायला पाहिजे की ह्यांच्यासाठी कोणीच वाली नाही आणि याच्यातले बरेच जण असे कैदी आहेत की ज्यांना सोडणार आहेत, ज्यांना न्यायालयीन प्रक्रियेमधनं पूर्ण दोषमुक्त केले किंवा न्यायालयीन प्रक्रिया त्यांची चालू आहे, पण त्यांना कोणी वकीलच मिळत नाही. ही अशी सगळी प्रक्रिया आपल्या भारतामध्ये आहे. आपल्या भारतामध्ये अशी परिस्थिती सध्या आहे की तुरुंग कमी कैदी फार. अशा पद्धतीची गोष्ट असताना ह्या सगळ्या कैद्यांना कोणतरी पुढे येऊन मदत केली पाहिजे आणि ह्याच्यासाठीच एक ट्रस्ट स्थापन झाला आहे. दर्द से हमदर्द तक आणि या ट्रस्टच्या माध्यमातून अशा कैदींना तसेच जे नवोदित वकील आहेत त्या नवोदित वकिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा ट्रस्ट काम करतो आणि याच ट्रस्टबद्दल या ट्रस्टच्याच कार्याबद्दल आज आपल्यासोबत ह्या ट्रस्टची माहिती देण्यासाठी या ट्रस्टचे विश्वस्त आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रकाश साळसिंगीकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरांचा परिचय द्यायचा म्हटला तर 2006 पासनं ते वकिली या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी अभाविपसारख्या सगळ्या सामाजिक संस्थांमधनं या आधीच सामाजिक कार्याला त्यांच्या सुरुवात केली होती. त्यांनी बऱ्याच क्रिमिनल केसेसमध्ये किंवा क्रिमिनल ट्रायल्समध्ये त्यांनी वकील म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे त्यातल्या आधी महत्त्वाच्या केस म्हणजे शक्ती मिल रेप केस असेल, त्याच्यानंतर फेक TRP केस असेल, दाभोळकर हत्या केस असेल, या सगळ्या महत्त्वाच्या हाय प्रोफाईल केसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या केसमध्ये सुद्धा त्यांनी बचाव पक्षाकडनं काम केलं होतं. या सगळ्या याच्यामध्ये त्यांना शासनातर्फे बऱ्याच बऱ्याच केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून सुद्धा त्यांना नियुक्त केलेले आहेत. तर एवढी सगळी पार्श्वभूमी असताना ते या ट्रस्टच्या माध्यमातून इतकं चांगलं सामाजिक काम करतात. आपण त्यांच्या मुलाखतीमधनं त्या सगळ्या ट्रस्टबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, मला पहिलाच प्रश्न असा आहे की या अशा प्रकारची एक संस्था आपण सुरू करावी असं आपल्याला काय वाटलं आणि कशा पद्धतीने संस्थेची सुरुवात झाली? असं आहे की ज्यावेळी मी लॉ ग्रॅज्युएट म्हणून बाहेर पडलो, तर स्वाभाविकपणे फर्स्ट जनरेशन लॉयर असल्यामुळे ज्या सर्व नवोदित वकिलांना अडचणी येतात, अशा अडचणींचा सामना मलाही करायला लागला. म्हणजे जरी एखाद्या नवोदित वकिलाकडे क्षमता असेल, त्याची मेहनत करण्याची इच्छा असेल, तरी त्याला संधी मिळतेच असं नाही. त्यामुळे त्याला एखादी संधी मिळवण्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करावा लागतो. आणि हे स्वाभाविक आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला डॉक्टरकडे जायचं असेल किंवा वकिलाकडे जायचं असेल, तर कोणी नवोदित डॉक्टर वकिलाकडे जात नाही, अनुभवी व्यक्तीकडेच जातात, कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न असतो. तर एका ठिकाणी ही स्थिती होती की नवोदित वकिलांना काम नाही, ज्यांची क्षमता असून देखील. आणि दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळी मी कोर्टात जायचो, जेलमध्ये त्यानिमित्ताने जायचो केसेसच्या कामाने, त्यावेळेस असं लक्षात यायचं की जेलच्या कॅपॅसिटीच्या 3 पट 4 पट कैदी हे तुडुंब भरलेले आहेत. आणि ज्यावेळी हळूहळू ह्या क्षेत्रात माझी प्रॅक्टिस वाढली, त्यावेळेस असं लक्षात आलं की योग्य प्रकारचं रिप्रेझेंटेशन न मिळाल्यामुळे कैदी हे जेलमध्ये खितपत पडतात. आणि अनेकदा त्यांना पैशांची कमतरता असल्यामुळे, म्हणजे वकील लावण्यासाठी आर्थिक क्षमता नसल्यामुळे त्यांना जेलमध्ये खितपत पडावं लागतंय. तर ह्या दोन्ही बाबींना समोर ठेवून काही एक सुवर्णमध्य काढता येईल का? म्हणजे ह्या सगळ्या लोकांना, ह्या सगळ्या नवोदित वकिलांना अशा कैद्यांशी आपल्याला जोडून देता येईल का? असा एक विचार अनेक दिवसांपासून मनामध्ये होता. आणि त्या अनुषंगाने मग ह्या संस्थेची सुरुवात करणेसुद्धा अनेक वर्षांपासून मनात होतं. त्या अनुषंगाने ह्या संस्थेची सुरुवात मी केली. मी आणि सोबत सुनीता साळशिंगकर, माझी बायको, आम्ही ही सुरुवात केली. आणि जसजसं पुढे गेलो तसं शासनाकडून महाराष्ट्रातल्या सर्व जेलमध्ये जाण्याची परवानगी आम्हाला मिळाली. आणि जेलमध्ये गेल्यानंतर जेलमध्ये जे आरोपी हे पेटी ऑफेन्सेसमध्ये आतमध्ये आहेत, आणि अशा आरोपींना जर कोर्टासमोर नेलं, तर अशा आरोपींना कोर्ट गुन्हा त्यांनी कबूल केल्यावर जर 3 महिने 6 महिने शिक्षा देत असेल, तर कोर्टाकडे जाऊ न शकल्यामुळे ते वर्षभर, 1.5-2 वर्षसुद्धा जेलमध्ये असतात. आणि अशा आरोपींना इतके दिवस जेलमध्ये राहिल्यामुळे त्यांच्यावर जो काही खर्च होतो, जो नक्कीच टॅक्सपेअरच्या सगळ्या पैशातनं होत असतो. तर हा जो खर्च टाळता यावा, यासाठी अशा आरोपींची सर्व डिटेल्स घेऊन
आम्ही त्या त्या कोर्टामध्ये पोचवण्याचं काम केलं. बऱ्याचदा कोर्टाची सुद्धा इच्छा असते की अशा केसेस लवकर डिस्पोज व्हाव्या, अशा आरोपींना लवकर बाहेर काढावं. पण आरोपी जेलमधून कोर्टापर्यंत पोचवण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी लेंदी आहे, खर्चिक आहे. कारण ज्यावेळेस एखादा कैदी असतो, त्याला जेलमधून कोर्टात न्यायचं असेल तर त्याला एक पुरेशी सुरक्षा व्यवस्थेत त्याला न्यावं लागतं आणि त्या दरम्यान काही चुकीची बाब होऊ नये याची सगळी प्रिकॉशन्स त्या सगळ्या सिस्टीमला घ्यायची असते. आणि यामुळे अनेकदा आरोपी हे कोर्टापुढे जाऊ शकत नाही आणि तारीखवर तारीख ही पडत असते. तर अशा आरोपींचे अर्ज त्यांचे कोर्टात जेलमधनंच त्यांचे अर्ज लिहून घेऊन त्यांची सही घेऊन आम्ही त्या त्या कोर्टासमोर ते अर्ज त्यात दिले आणि त्यानंतर कोर्टाने अशा आरोपींना व्हीसीवर त्यांना बोलवून त्यांना विचारणा करून की खरंच तुम्ही गुन्हा कबूल करणार आहात किंवा कसे, असं विचारून त्यांचे केसेस संपवायला सुरुवात केली आणि मग असे अनेक कैदी बाहेर पडले. एक दुसरा मुद्दा जो समोर आला की अनेक कैद्यांना पोलिसांकडनं किंवा वकिलांकडनं चुकीचं गायडन्स दिलेलं असतं किंवा चुकीची माहिती दिली जाते, फसवणूकही अनेकदा झालेली असते. तर अशा कैद्यांना वकील पुरवण्यासाठी सुद्धा आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना वकील आम्ही पुरवला आणि अनेक कैद्यांच्या ट्रायल्ससुद्धा चालवायला आमच्या संस्थेच्या माध्यमातून घेतलं. गेल्या 3-3.5 वर्षामध्ये साधारण 600 ते 650 कैद्यांना जामिनावर आणि असं प्लीड गिल्टी करून बाहेर काढण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्ते यशस्वी झालेले आहेत. सर, तुम्ही आता सांगितलात की त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एकतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये खर्चिक त्याच्यामुळे त्याचा गोंधळ होतो आणि त्यामुळे दुसरं म्हणजे तुम्ही म्हटलात की पोलिसांकडनं सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना गोष्टींना विलंब होतो. तर याच्यासाठी अजूनही सरकारी संस्था सुद्धा या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मग या सरकारी संस्था असताना आपली एक स्वतःची संस्था असावी असं आपल्याला का वाटलं आणि नेमकी त्याची गरज का भासते तुम्हाला काय वाटतं? सरकारी संस्था ह्या अनेक वर्षांपासून आहेत, अद्यापही अजूनही आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे काम करतात. जसं DLSA असेल किंवा म्हाळसा असेल किंवा नॅशनल लीगल एड सर्व्हिस अथॉरिटी असेल. तर ह्या सर्व संस्था ज्या व्यक्तींना वकील हायर करणं शक्य नाही अशा सगळ्या व्यक्तींना ते वकील पुरवत असतात. जसं जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये असं आहे की प्रत्येक महिलेला, प्रत्येक SC-STला, प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला, प्रत्येक सिनियर सिटिझनला आणि एक विशिष्ट उत्पन्न ज्याचं असेल अशा प्रत्येकाला विनामूल्य वकील पुरवण्याची व्यवस्था यात आहे. पण अशी ही जी रचना आहे ही अद्यापही पुरेशी नाही. कारण तरीसुद्धा अनेक आरोपी हे चांगल्या वकिलांच्या अभावी जेलमध्ये आहेत. ज्यावेळी मी ज्युनियर होतो 2006-07ची ही सगळी वेळ आहे. त्यावेळी जस्ट सगळ्या मित्रांच्या चर्चेमध्ये व्हायचं की लीगल एडच्या पॅनलला जाणार का? तर त्यावेळी आम्ही नको, लीगल एडच्या पॅनलला जायला नको. म्हणजे लीगल एडचं नाव जसं सरकारी दवाखाने आणि खाजगी दवाखाने याच्यामध्ये जसं हे झालेलं इमेज, तसं लीगल एडवाला वकील म्हणून स्वतःला शिक्का आपल्याला लावून घ्यायचा नाही, असं त्यावेळी आमची चर्चा चालायची. कारण लीगल एडचा वकील म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीने तो फ्रीमध्ये वकील मिळत असतो, पण शासन त्याच्या मागे खर्च करत असतो आणि त्या व्यक्तीला, त्या वकिलाला विशिष्ट फीज मिळत असते. म्हणजे ती केस किती दिवस चालत त्याला तेवढी फीज मिळणारच, मग ती लगेच संपली तरी किंवा लांब चालली तरी. असं सगळं असताना काही वकिलांकडून त्या केसेसवर चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जातं आहे की नाही, अशा सगळ्या गोष्टी समोर आल्यामुळे लीगल एडचं नाव हे फार खराब झालं होतं. तर ह्या सगळ्या याला म्हणजे शासकीय सगळी रचना आहेच, यामध्ये आपण काहीतरी वेगळं करू शकतो का? म्हणजे जसं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितलं की लीगल एड फॉर पुअर पीपल शुड नॉट बी पुअर लीगल एड. म्हणजे फ्री मिळतं म्हणून ते कसल्याही दर्जाचं असू नये, त्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे. जे संविधानिक अधिकार त्या व्यक्तीचे आहेत ते योग्य प्रकारे त्या वकिलाने समोर मांडले पाहिजे. त्यामुळे ही संस्था आम्ही त्यात सुरू केली आणि नक्कीच आम्ही अनेक ठिकाणी या शासकीय संस्थांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. म्हणजे
आता आर्थर रोड आणि ठाणे जेलच्या बाहेर त्या जिल्ह्यातल्या DLSAच्या सोबत आम्ही मोबाईल लिगल एड क्लिनिकची सुरुवात केली. म्हणजे जेलच्या बाहेर जे कैदी येतात त्या जेलच्या बाहेर जे कैद्यांचे नातेवाईक येतात त्या कैद्यांच्या नातेवाईकांना कैद्यांचे काय अधिकार आहेत हे त्यांना समजावून सांगणं. त्याचप्रमाणे तिथे काही इन्क्वायरी झाल्या तर कोणाच्या काही केसेस असतील तर यासाठी तिथे आमचं क्लिनिक आठवड्यातनं 2-2 दिवस तिथे आमचं चालायचं आणि हे DLSAच्या कोलॅबोरेशनमध्ये चालत होतं. सर, तुम्ही आता जे भारताच्या सरन्यायाधीशांचं जे वाक्य सांगितलं की लीगल एड फॉर पुअर पीपल शुड नॉट बी पुअर लीगल एड, तर आपण ज्या संस्थेमार्फत काम करतात त्यामध्ये आपण अशाच प्रकारे चांगली आणि गुणवत्तापूर्ण सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करता. आपण कुठल्या कुठल्या सर्व्हिस आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून देता ह्याच्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा, कारण ह्याचा फायदा खूप लोकांना होणार आहे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. आम्हाला सांगा. नक्कीच. जसं मी मगाशी सांगितलं की DLSA सोबत सुद्धा अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहे. तसंच आम्ही मोबाईल लिगल एड क्लिनिक सोबतच एक लिगल एड ऑन व्हील्स नावाची एक व्हॅन आम्ही सुरू केली, ज्याचं उद्घाटन हे राज्यपाल साहेबांच्या हस्ते त्यात झालं. आणि ही व्हॅन जशी मेडिकलची जशी ॲम्ब्युलन्स असते तशी लिगल एडची एक ॲम्ब्युलन्स असावी का, म्हणजे वकील आपल्या दारी जिथे लोकांना गरज असेल तिथे ती व्हॅन जाणार. त्यामध्ये 2 वकील आणि 3 पॅरालिगल व्हॉलंटियर्स म्हणजे लॉ स्टुडंट त्यात असतील जे ट्रेंड असतात. आणि ही व्हॅन कस्टमाइज केलेली आहे. या व्हॅनमध्ये काही मॅट्रिमोनियल डिस्प्यूट रिगार्डिंग काही जर काउन्सिलिंग करायची असेल अगदी प्रायव्हेटली तर तिथे बसण्याचं त्यांना समजवण्याची व्यवस्था त्या व्हॅनमध्ये आहे. याचा असा आम्हाला प्रतिसाद त्यात दिसून आला की अनेक घरं हे तुटण्यापासून त्यात वाचले. ही जी व्हॅन आहे ही बऱ्याचदा वस्त्यांमध्ये जाते, सोसायटीजमध्ये जाते, कॉलेजमध्ये सुद्धा जाते. त्या ठिकाणी जाऊन ज्या प्रकारचे प्रश्न लोकांचे येतील त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी विनामूल्य वकील आम्ही या व्हॅनच्या माध्यमातून देत असतो. दुसरं जेलमध्ये जर पुन्हा जेलमध्ये काय आम्ही करतो याबद्दल जर सांगायचं झालं तर जेलमध्ये जे काही कैदी असतात त्या कैद्यांना जामिनाचा अर्ज करण्यासाठी आम्ही फ्रीमध्ये मदत करतो. सर्वसाधारणपणे कुठलेही वकील हे जामिनासाठी हजारो रुपये घेत असतात, पण आम्ही अगदी विनामूल्य हे सगळे जामीन करतो जे गरजू लोक आहे अशांसाठी. त्यानंतर अनेक कैद्यांना जामीन झालेला असतो पण ते जामीनदार देऊ शकत नाही. यासाठी अशा कैद्यांना कॅश जामीन देण्यासाठी कोर्टात आम्ही अर्ज करतो आणि कोर्टाला विनंती करतो की कॅश जामीन आपण द्यावे. एखादी व्यक्ती कॅशसुद्धा जमा करू शकत नसेल तर त्याला फक्त PR बॉन्डवर सोडलं जावं असं सुप्रीम कोर्टाचा हे आहे, नियम आहे. पण फार कमी खालचे कोर्ट फार कमी प्रमाणात हे सगळं फॉलो करतात. तर अशा कोर्टांमध्ये आम्ही जाऊन तसे अर्ज करतो की आपण ह्या आरोपीला PR बॉन्डवर सोडावं. त्यानंतर ट्रायल चालवत सुद्धा आम्ही असतो. ट्रायल म्हणजे तर ॲक्च्युअल केसेस चालवणं, ज्याच्यामध्ये एक साक्षीदार येणार, ते साक्षीदार संपणार. कारण ज्या सिरियस केसेस असतात, सिरियस केसेसमध्ये कोर्ट शक्यतो जामीन देत नाही. त्यामुळे जोपर्यंत केस संपत नाही तर त्या व्यक्तीला जेलमध्येच राहावं लागतं. एक उदाहरण सांगायचं झालं तर एक मराठवाड्यातला एक मुलगा, एक साधारण 20-22 वर्षाचा मुलगा मुंबई बघायला आला होता. जसं मुंबईची क्रेज असते, सगळे बघतात. तर कार्टर रोडला तो बसला असताना काहीतरी गैरसमज झाला आणि त्याच्यावर एका मुलीने केस केली की याने माझ्याकडे बघून डोळे मिचकावले. आणि ती मुलगी मायनर होती, 18च्या खालची, त्यामुळे त्यात पोक्सोची केस त्यात लॉन्च झाली. त्या मुलाने खरंच तसं केलं नाही केलं हा भाग वेगळा, पण पोक्सोची केस झाल्यामुळे आणि हा मुलगा जेलमध्ये असल्याचं त्याच्या घरच्यांना माहितीच नव्हतं. साधारण 1.5-2 वर्षाने आमच्या संस्थेच्या प्रतिनिधींना तो भेटला आणि ज्यावेळेस आम्ही पाहिलं की हे इतकेच ॲलिगेशन आहे आणि हे मे बी खरे असतील खोटे असतील, आपण ट्रायल चालवून ती केस संपवू. कोर्टाला आम्ही विनंती केली की साहेब ही केस आपण चालवली पाहिजे, कारण जरी जामीन याला दिला तरी हा जे काही अटी आहे त्या पूर्ण करू शकणार नाही. मग आमच्या व्हॉलंटियरने त्या मुलाची केस ही चालवली. म्हणजे अशा
सिरियस केसेस जरी असल्या तरी ह्या बऱ्याचदा सोल विटनेसवर असतात, सोल आय विटनेस. त्यामुळे त्या तशा छोट्या असतात. म्हणजे ठरवलं तर 3 विटनेसमध्ये 4 विटनेसमध्ये अशा केसेस संपू शकतात. तर जो 1.5-2 वर्षापासून जेलमध्ये होता, तर आमच्याकडे आल्यानंतर आम्ही 15 दिवसात त्याची केस संपवली. आणि मग असं समोर आलं कोर्टाच्या की नाही, ती गैरसमजातून झालेली केस होती, त्यामध्ये त्याला निर्दोष मुक्त केलं. तर अशा ज्या ट्रायल्स आहे, अशा ट्रायल्ससुद्धा आम्ही चालवत असतो. बऱ्याचदा कोर्टामध्ये जो लोड असतो की हजारो फाईल्स पेंडिंग असतात आणि बऱ्याचदा त्यांच्याकडे लक्ष द्यायलाही कोर्टाला जमत नाही. जाणून बुजून केलं जातं अशातला भाग नसतो, पण जो लोड असतो त्यामुळे असं होतं. अशा केसेसबद्दल कोर्टाला निदर्शनात आणून देण्याचं कामसुद्धा आमचे व्हॉलंटियर्स करतात. वसई कोर्टाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तिथे 4 ते 5 केसेस अशा होत्या की ज्या सेशन ट्रायबल केसेस होत्या. म्हणजे सेशन ट्रायबल म्हणजे ज्या केस मर्डरच्या असतील, रेपच्या असतील, तर अशा केसेसमध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टात चार्जशीट फाईल होते आणि मग ती कमिट केली जाते, म्हणजे सेशन्स कोर्टात वर्ग केली जाते केस. तर अशी चार्जशीट आल्यानंतर ती लगेच पाठवायची असते. पण आमच्या असं लक्षात आलं की काही केसेस 3 वर्ष, काही केसेस 3.5-4 वर्षसुद्धा तिथे मॅजिस्ट्रेट कोर्टातच आहेत. मग अशा केसेसबद्दल ज्यावेळेस आम्ही जाऊन तिथे मॅजिस्ट्रेट साहेबांना सांगितलं, तर आम्हाला असा अनुभव आला की आपण चांगलं काम करायला सुरुवात केली तर आपल्याला किती चांगले लोक भेटतात. तर कोर्टाने आम्हाला सांगितले की थांबा, तुम्ही थोडं थांबा. आणि त्यांनी 12:30 पावणे 1 पर्यंत त्यांनी त्यांचा बोर्ड संपवला आणि त्यांनी स्वतः त्यांचं ब्लेझर आणि ते साईडला ठेवून ते बाहेर आले. आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या 3 पोलिसांना आमच्यासोबत सांगितलं की यांच्यासोबत थांबा. आमच्या 3 व्हॉलंटियर्स सांगितले आणि जेवढ्या जेलमध्ये असलेल्या आरोपींच्या केसेस आहेत त्या हाताबाहेर केल्या, वेगळ्या केल्या. आणि त्यातल्या जितक्या सेशन ट्रायबल होत्या अशा 5 केसेस त्या दिवशी त्यांनी सेशन्स कोर्टात वर्ग केल्या. आणि इतका चांगला प्रतिसाद त्यात आम्हाला मिळाला. आणि ज्यावेळी असं समोरून प्रतिसाद मिळतो त्यावेळी हे काम करण्यासाठी आणखी एक आनंद मिळतो. तर हे एक उदाहरण आहे. त्यानंतर ट्रायल चालवणं आहे, बेल टाकणं आहे, छोटे-मोठे अर्ज करणं आहे. काही वेळा छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा करायला लागतात. म्हणजे एका कुटुंबातील सर्वच जण खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये होते. त्यामध्ये 2 मायनर होते. त्यामध्ये ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाकडे त्यांची केस सुरू होती. आणि आमच्या असं लक्षात आलं की जेलमध्ये आल्यापासून ते 1.25 वर्ष झाले ते एकमेकांना भेटलेले नाही आहे, कारण दोघांचे कोर्ट हे वेगवेगळे. मग आम्ही ज्युव्हेनाईल बोर्डाकडे अर्ज केला, जेलमध्ये आम्ही अर्ज केला सुप्रिटेंडंटला. आणि एक त्यांची कायद्याच्या रचनेतनं जे काही परवानगी घेऊन त्यांची भेट त्यात घडवून आणली. म्हणजे अशी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. आता त्या व्यक्तींनी खून केला नाही केला तो भाग वेगळा, ते कोर्ट ठरवेल, त्याचा आपल्याला केस संपण्याच्या आधी बोलण्याचा अधिकार नाही. पण जसं म्हटलं जातं की एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर, त्याप्रमाणे जेलमधील जो कैदी आहे याच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. असा सगळा जो कामाचा आमचा जो काही इंटेन्शन आहे ते सगळ्या त्या प्रकारे आम्ही हे काम करत असतो. हे काम करताना आम्ही हे सुद्धा आमच्या सगळ्या व्हॉलंटियर्सला सांगतो की जर गरजू एखादी व्यक्ती आहे तर आपण त्याच्याकडनं अगदी आपले पूर्ण 100% एफर्ट्स देऊन त्याचं काम केलं पाहिजे. मग पेड काम किंवा फ्री काम यामध्ये कुठलाही फरक न ठेवता त्याच प्रकारे आपण ते काम केलं पाहिजे. या आणि अशा प्रकारे सगळे व्हॉलंटियर्स काम करतात. याचं आणखी एक उदाहरण असं की दादरला एक संशयित काही लोक दिसले पोलिसांना आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांना हटकलं तर त्यांच्याकडे एक बॅग होती आणि त्या बॅगमध्ये मग एक बॉडी मिळाली. मग पोलिसांना असं कळालं की एका मूकबधीर व्यक्तीचा खून 2 मूकबधीर व्यक्तींनी केलेला आहे. आणि पोलिसांनी त्या दोघांना अटक केलं. काही कालाने त्या मैताच्या पत्नीला सुद्धा त्यात अटक केलं. आता ही केस जरी खुनाची असली
तरी हे सगळं अगदी गंभीर होतं, कारण ज्यांना पकडलेलं आहे ते सुद्धा स्वतःला एक्सप्रेस कोणासोबत करू शकत नव्हते. तसंच जो मयत झालेला आहे तो सुद्धा मूकबधीर होता. तर अशा सगळ्या याच्यामध्ये जो काही तपास ह्या सगळ्या याच्यात चालला, ही केस नक्कीच अजून पेंडिंग आहे, काही अजून ठरलेलं नाही आहे. पण जो तपास यामध्ये चालला, तर अशा केसेसमध्ये मध्यस्थाच्या मार्फत, म्हणजे जो मूकबधिरांची भाषा समजतो अशा व्यक्तीची मदत घेऊन पोलिसांनी सगळा तपास केला आणि दोषारोपपत्र टाकला. यामध्ये एक गोष्ट जी लक्षात आली ती अशी की जो पोलिसांचा नेहमीचा मध्यस्थी होता त्याच व्यक्तीने ह्या सगळ्या गोष्टी इंटरप्रेट करून चार्जशीटला लावलेला आहे. म्हणजे तो किती निरपेक्ष असेल किंवा नसेल हे प्रश्नचिन्ह यात निर्माण होतं. ज्यावेळी त्या महिलेचा बेल आम्ही टाकला हायकोर्टला, त्यावेळेस हायकोर्टने त्यात खूप चांगले ऑब्झर्वेशन्स दिले की कुठल्याही प्रकारे तिच्या विरुद्ध पुरावा नसताना सुद्धा तिला अटक केलं आणि त्या महिलेस हायकोर्टने जामीन दिला. म्हणजे ही जी फ्रीमध्ये चालवली केस आहे आणि ही ज्या नवेदित वकिलाने चालवली, ज्याला सनद घेऊन वर्ष सुद्धा झाला नव्हता, बरोबर. ही ऑल MR मध्ये, म्हणजे जे ऑल इंडिया महाराष्ट्र रिपोर्टर आहे, जे जर्नल आहे, त्याच्यामध्ये ही रिपोर्ट झालेली केस त्याच्यात आहे. तर ज्यावेळी अशा आपण छोटं काहीतरी करतो आणि काहीतरी मोठं रिझल्ट त्यातनं येतो, त्यावेळी खूप आनंद हे सगळं करताना होतो. सर, तुम्ही आता एवढ्या प्रदीर्घ उत्तरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि त्यामध्ये तुम्ही जी एका त्या महिलेची म्हणजे गैरसमजातनं केस, जी पॉक्सो इतकं गंभीर गुन्ह्याची केस पडली ते सांगितलं. अशा समस्या तुम्हाला या तुमच्या कामामध्ये बऱ्याच आल्या असतील आणि तुम्ही मध्ये आपल्या ह्या मुलाखतीच्या आधी आपण जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये तुम्ही असं सांगितलं की प्रामुख्याने ह्याच्यामध्ये हिंदू लोकांसाठी अशी कुठली संस्था काम करत नाही. तर हे नेमकं प्रकरण आहे काय? मग नेमकं इतर ह्याच्यासाठी कोण काय कसं काम करतं आणि तुम्हाला समस्या कुठल्या आल्या? हे असं आहे की ज्यावेळी हे सगळं काम सुरू केलं त्यावेळी जसं मी मगाशी सांगितलं की सरकारी दवाखाना आणि खाजगी दवाखाना असा, तर आरोपींची सुद्धा अशी भावना झाली होती की लिगल एडचा वकील म्हणजे नको. ही आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला काम सुरू केलं मुंबई आणि परिसरातील जेलमध्ये त्यावेळेची ही स्थिती होती. पण कालांतराने ही पूर्णपणे बदललं, कारण जो रिझल्ट यायला लागला त्या रिझल्टवरनं लोकांचा विश्वास, जे कैदी आहेत त्यांचा विश्वास खूप चांगल्या प्रकारे गेन केला. नक्कीच त्यामध्ये सर्व धर्माचे लोक, म्हणजे हिंदू मुस्लिम सगळ्या प्रकारच्या लोकांचे कामं यामध्ये केले. पण हे काम करताना ह्या कामाची आवश्यकता का जाणवते ती अशी की बऱ्याचदा जेलमध्ये असलेले जे कैदी असतात त्यांनी खरंच काही केलं असो, त्यांना खोटं फसवलेलं असो किंवा ते एखाद्या परिस्थितीचा शिकार झालेले असो, पण एकदा जेलमध्ये गेल्यावर समाजापासून ते पूर्णपणे तुटले जातात. त्यांना त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी त्यांना पूर्ण बायकॉट करत असते आणि अशा कैद्याला छोट्या छोट्या गोष्टी जेलमध्ये मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तर अशा व्यक्तीला जेलमध्ये जो कोणी मदत करेल, म्हणजे अगदी त्याची पुढची तारीख काय किंवा त्याच्या घरच्यांना एखादा निरोप पोचो, तर अशी मदत करणारी व्यक्ती त्याच्यासाठी देवापेक्षा मोठी असते, कारण त्यावेळी त्याला ती व्यक्ती समोर असते. मग असं निदर्शनात आलं की अशी वेगवेगळ्या प्रकारची मदत करून, म्हणजे बऱ्याचदा ती वकील पुरवणं असेल, वकिलांचे पैसे देणं असेल, काहीतरी पुस्तकं देणं असेल, खायला प्यायला देणं, तर अशी मदत करून अनेकदा असं समोर आलेलं आहे की जेलमध्ये लोक धर्मांतर करतात. म्हणजे जो व्यक्ती ज्या धर्माचा आहे तो धर्म बदलण्यासाठी त्यांना भाग पाडतात आणि ही नक्कीच गंभीर बाब आहे. दुसरी जी अगदी आणखी गंभीर बाब आहे ती अशी की जेलमध्ये एखाद्याला मदत केल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व करण्याची शक्यता असते. म्हणजे एखाद्याला जेलच्या आत असताना जर मदत केली तर बाहेर जाऊन त्याने ज्या व्यक्तीने मदत केली त्याच्या गँगचं काम करणं किंवा त्याच्यासाठी काहीतरी चुकीचे बेकायदेशीर मेसेज एक्सचेंज करणं, तर असे प्रकार हे जेलमध्ये सर्रास होत असतात. त्यामुळे निरपेक्ष भावनेने मदत करणारे लोकांची खरोखर जेलमध्ये गरज आहे, जे जेलला एक क्रिमिनलचं रिक्रुटमेंट सेंटर म्हणून जी कधी ओळख असते किंवा निर्माण होते, तर ती ओळख पुसली जाईल. तसंच जे काही जेलच्या
आज जाताना जो काही व्यक्ती ज्या परिस्थितीत असतो, ज्या धर्माचा असतो, तो बाहेर आल्यावर सुद्धा त्याच धर्माचा राहील. तर त्या उद्देशाने हे सगळं काम आम्ही करत असतो. सर, आपण सुरुवातीच्या प्रस्तावाने सुद्धा म्हटलं की काही कोटींमध्ये कैदी आपल्या जेल्समध्ये आहेत, आपल्या तुरुंगांमध्ये आहेत. हा आकडा जेव्हा काढला तेव्हा हा आकडा जवळपास 5.5 कोटींच्या घरात आहे. मग एवढे 5.5 कोटी कैदी असणं, ही किंवा ते तिकडे रखडले त्यांची सगळी प्रक्रिया रखडली जाणं, हे नेमकं कशामुळे घडलंय? न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये एवढा विलंब का लागतो? त्यात थोडंसं आपल्याला दुरुस्त करेल. 5.5 कोटी केसेस पेंडिंग आहेत. हं. तेवढे कैदी नाही, लाखोच्या संख्येमध्ये कैदी आहे. त्यामध्ये असं आहे की प्रत्येक कोर्टावर हा मोठ्या प्रमाणात लोड असतो आणि केसेसमध्ये तारखा पडण्याची वेगवेगळी कारणं असतात. अनेकदा वकील हे स्वतः हेतुपुरस्सरपणे त्यात तारखा मागून घेत असतात. त्यांची फीज आलेली नसते किंवा तयारी अभ्यास झालेला नसतो. अनेकदा साक्षीदार हजर नसतात. अनेकदा सरकारी पक्षाकडनं त्यात दिरंगाई होत असते. अनेकदा सर्व असताना सुद्धा कोर्टाला वेळ मिळत नाही. तर असं सगळं असल्यामुळे या केसेस पेंडिंग राहत असतात. याबद्दल जास्तीत जास्त जे व्हर्च्युअल कोर्स आता सुरू झाले कोविडनंतर, जे एक चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे. म्हणजे फक्त आरोपींनाच व्हर्च्युअली प्रोड्यूस करणं असं नाही, तर काही साक्षीदार असतील तर साक्षीदारांनी सुद्धा ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणच्या कोर्टात जाऊन, म्हणजे समजा एखादा साताऱ्याला साक्षीदार आहे आणि मुंबईत त्याची साक्ष होणार आहे, ते साताऱ्याच्या जिल्हा न्यायालयात जाऊन त्याने बसणं आणि तिथून मुंबईच्या कोर्टासाठी साक्ष देणं, असं सुद्धा आता शक्य झालेलं आहे. बऱ्यापैकी सर्व कोर्टात ही सगळे इन्फ्रास्ट्रक्चर लागलेलं आहे. नक्कीच ही सगळे नवीन बदल हे आत्मसात करायला आणि एक त्यामध्ये इच्छाशक्ती त्या जजेसमध्ये सुद्धा असली पाहिजे की त्यांनी सुद्धा ते सगळं फॉलो केलं पाहिजे. काही कोर्टामध्ये असं दिसतं की सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण कोर्टाचीच मानसिकता नाही ते सगळं करणं. जर एखादा वकील बाहेर शहरात नाही, म्हणजे मुंबईमध्ये 2 सत्र न्यायालय आहे. साऊथ मुंबईत एक आहे, एक दिंडोशीत आहे. जर एखादा वकील जर दिंडोशीत त्याची केस आहे आणि तो साऊथमध्ये असेल, तर त्याने ऑनलाईन त्याचा साक्षीदाराची क्रॉस घेण्याची फॅसिलिटी असताना सुद्धा अनेकदा कोर्ट त्याला परवानगी देत नाही. तर अशी जोपर्यंत आतून सगळ्यांना वाटणार नाही, तोपर्यंत हे जे केसेस निपटारा आहे तो तितका तत्परतेने होणार नाही असं मला वाटतं. आणि जर सर्वांनी मिळून ठरवलं तरच ही पेंडन्सी जी आहे ही कमी होऊ शकते. सर, आपण मध्ये ह्या मुलाखतीच्या आधी चर्चा करत असताना तुम्ही आम्हाला सांगितलं की जेव्हा कुठलाही माणूस आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवण्यासाठी जात असतो, तेव्हा बरेचदा असं दिसून येतं की काही काही ठिकाणी लोक पोलीस स्टेशनमध्ये त्यांना काही प्रतिसादच मिळत नाही, त्यांची तक्रार नोंदवूनच घेतली जात नाही. आम्ही नोंदवून घेऊ, मग पुढचं तुम्हाला बघू वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या जातात आणि त्याच्यामुळे त्या जो तक्रार द्यायला आलेला असतो तरी समस्या सोडवणं बाजूला जातं, तो अजूनच समस्येमध्ये अडकतो. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही विधिज्ञ आहात, तुम्ही इतके वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. नागरिकांचे नेमके हक्क काय आहे त्याच्यामध्ये, आणि नागरिक ह्या गोष्टींमधनं कशा पद्धतीने ही समस्या सोडवू शकतात? सर्वात आधी तुम्ही हे सांगेल की पोलीस का टाळाटाळ करतात. अनेकदा पोलीस मशिनरीचा हा गैरवापर होत असतो की एखाद्याला काहीतरी वैयक्तिक काही स्कोअर सेटल करायचा, म्हणजे वैयक्तिक काही दुश्मनी काढायची आहे किंवा काय, तर अशा वेळी चुकीच्या तक्रारी वगैरे केल्या जातात. तर त्यामुळे पोलीस खूप खोलात शिरून विचारून आणि मग नंतर FIR घेणं किंवा NC घेणं न घेणं हे सगळं ठरवत असतात. पण जसे पाची बोटं सारखे नसतात, तसे अनेक पोलीस हे स्वतःनं जे कर्तव्य पार पडलं पाहिजे ते पार पाडत नाही. त्यांनी जर एखादा त्यांच्याकडे आलेली तक्रार, या तक्रारीतनं जर दखलपात्र गुन्हा झाल्याचे जर निष्पन्न होत असेल, दिसत असेल प्रायमा फेसी, तर त्यांनी तो FIR त्यात नोंदवला पाहिजे. जर नसेल दखलपात्र, तर त्यांनी ॲटलिस्ट त्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली पाहिजे. अनेकदा आपल्याला हे समोर येतं की पोलीस एखादा व्यवहार हा सिव्हिल आहे, दिवाणी डिस्प्यूट आहे, सिव्हिल डिस्प्यूट आहे असं सांगून टाळाटाळ करतात आणि कुठलीही त्याच्यामध्ये नोंद करून घेत नाही. ज्यावेळी असं
आपल्याला एखाद्या व्यक्तीला वाटेल की पोलीस आपल्याला उगाच अवॉइड करतायत, त्यावेळी आपण असं करू शकतो की जी काही आपली तक्रार आहे ती तक्रार आपण योग्य प्रकारे कागदावर लिहायची आणि ती तक्रार पोलीस स्टेशनला इन्वर्ट करायची. जर ते घेत नसतील आणि शिक्का मारून देत नसतील, आपलं त्यांचं कर्तव्य आहे की आलेले सगळे अर्ज त्यांनी घ्यायचे आणि शिक्का मारून द्यायचे, त्यात कुठल्याही प्रकारचं असो. जर ते तसं देत नसतील तर त्या तक्रारीला आपण ईमेलने किंवा पोस्टाने पाठवू शकतो. प्रत्येक पोलीस स्टेशनचा ईमेल असतो. त्यांना ईमेल पाठवतानाच आपण त्यांच्या सर्व वरिष्ठांना सुद्धा त्याच्या कॉपीज त्यात पाठवल्या पाहिजे. त्यानंतर आपण RTI टाकू शकतो काही दिवसाने की माझ्या ह्या दिवशी केलेल्या तक्रारीवर काय कारवाई करण्यात आली. म्हणजे आपल्याला जर वकील लावायचे नसतील तर, आणि असं स्वतः एक सामान्य माणूस म्हणून, आणि तरी देखील जर पोलिसांनी त्यात RTIचं उत्तर नाही दिलं, मग RTI नुसार फर्स्ट अपील, सेकंड अपील तो आहेच वेगळा भाग. पण पोलिसांनी त्यांचं कर्तव्याचं पालन केलं नाही तर आपण स्टेट पोलीस कंप्लेंट अथॉरिटी, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, इथे पोलिसांच्या विरोधात तक्रार करू शकतो आणि तिथे आपण दाद मागू शकतो. तिथे सुद्धा चांगल्या प्रकारे, म्हणजे तिथे वकिलाची गरज पडत नाही. सगळं अगदी साधं सोपं आहे. जो त्यांचा फॉर्मॅट आहे तो त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर लावलेला आहे. तशा स्वरूपात तक्रार अर्ज बनवून दिला तर त्याच्यामध्ये कारवाई होत असते. आणि एकदा अशी तक्रार झाली, पोलिसांना त्यांच्याकडनं नोटीस गेल्या की नक्कीच ते त्यांचं कामकाज करतात. आता आपण जे सांगितलं की सामान्य माणसाच्या तक्रारी घेत नाही, आम्हाला तर असे उदाहरण आहे की आमच्या वकिलांच्या सुद्धा तक्रारी अनेकदा घेतल्या जात नाही. एक उदाहरण सांगतो. म्हणजे जसं जेलमध्ये गेल्यावर एकदा आमच्या असं लक्षात आलं, म्हणजे एका कैद्याने सांगितलं की मला जामीन झाला आहे तरी हे सुपरिटेंडंट सोडत नाही. ज्यावेळी आम्ही त्यांना विचारलं, सुपरिटेंडंटकडनं कळालं की तो जामिनाचा अर्ज, जामिनाची जी ऑर्डर त्या कैद्याच्या वकिलाने पाठवलेली आहे, तर ती आम्हाला सेशन्स कोर्टच्या वेबसाईटला रिफ्लेक्ट होत नाही आहे. मग त्यावेळेस जेव्हा आम्ही ते पाहिलं तर असं लक्षात आलं की ती ऑर्डर फेक होती, म्हणजे बनावट ऑर्डर होती. मग या सगळ्या संदर्भात आम्ही त्या कैद्याला विचारलं व त्याने सांगितलं की ती ऑर्डर त्याची जी महिला वकील आहे तिने ती ऑर्डर दिली. आता चुकीची गोष्ट तर झालीच आहे, मग ती वकिलाकडनं का होईना, मग त्या महिला वकिलाची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला केली. संबंधित पोलीस स्टेशनला केल्यानंतर पोलिसांचं काम होतं की इतकं गंभीर बाब आहे, तुम्ही जेलला खोटी ऑर्डर देत आहात आणि एक जो कैदी आहे तो सुटू शकतो खोटा ऑर्डर, पण पोलिसांनी त्यात कुठली तक्रार त्यात घेतली नाही. वरिष्ठांना केली, त्यांनी सुद्धा घेतली नाही. शेवटी RTI टाकल्यानंतर त्यांना काहीतरी त्याचं उत्तर देणं बंधनकारक होतं. त्यावेळी त्यांनी तो गुन्हा नोंदवला आणि त्या महिला वकिलावर FIR लॉन्च झाला. त्यामुळे जे आपण सांगितलं की सामान्य माणसाचे घेत नाही, तर हे वकिलांचं सुद्धा आहे. आणखी एक उदाहरण मला सांगावं असं वाटतं इथे, की जसे आमच्या आता जवळपास 70-80 व्हॉलंटियर्स आहेत, त्यातलं एकही पेड वर्कर नाही. तर एका व्हॉलंटियरच्या लक्षात आलं की एका सुधारगृहातनं 6 ते 7 व्हिक्टीम पळून गेला. व्हिक्टीम म्हणजे ज्या वेगवेगळ्या पोक्सोच्या केसमधल्या व्हिक्टीम होत्या, ज्या तिथे त्यांना सुरक्षासाठी ठेवलेलं. अशा सगळ्या व्हिक्टीम पळून गेल्यानंतर पोलिसांनी FIR नोंदवला. त्या सगळ्या मायनर होत्या आणि त्या FIRमध्ये त्या व्हिक्टीमचे नाव, त्यांचं वय, त्यांचा पत्ता आणि त्या कुठल्या केसमध्ये व्हिक्टीम होत्या हे सगळं त्यांनी लिहिलं आणि तो FIR त्यांनी महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवर पब्लिश केला. पोक्सो कायद्यानुसार आणि जो सेटल लॉ आहे त्यानुसार अशा व्हिक्टीमची माहिती डिस्क्लोज करणं हा गुन्हा आहे. गुन्हा घडला आहे तर गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे. या संदर्भात जेव्हा आमच्या व्हॉलंटियरने लक्षात आणून दिलं, आम्ही त्या पोलीस स्टेशनला, मुंबईतलंच पोलीस स्टेशन, ॲप्रोच केलं. त्यांना त्या संदर्भात गुन्हा नोंदवायला सांगितला. मग त्यांनी लेखी स्वरूपात सांगितलं आमची चूक झाली, मी ती FIR रिमूव्ह केली. पण दखलपात्र गुन्हा आहे तो पोलिसांकडनं का घडलेला असेना, त्या गुन्ह्याची नोंद व्हावी म्हणून आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन फाईल केली आणि शेवटी हायकोर्टला ती पिटिशन ॲडमिट झालेली आहे. तर अशा प्रकारे स्ट्रगल हा जसा सामान्य लोकांना करावा लागतो तसा आमच्या वकिलांना सुद्धा करावा लागतो.
आणि हाच एक त्यांच्या ट्रेनिंगचा एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर एका व्हॉलेंटिअरच्या असं लक्षात आलं की डायरेक्टरेट ऑफ प्रॉसिक्युशन जे आहे, म्हणजे सरकारी वकिलांचं जी काही मेन बॉडी आहे, त्यांच्या वेबसाईटवर त्यांचं ऑब्जेक्ट लिहिलं होतं की टू सिक्युअर मॅक्झिमम कन्व्हिक्शन, म्हणजे जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देणं हे आमचं ध्येय. आता आपल्या कायद्यानुसार, भारतीय कायद्यानुसार असं आहे की 99 दोषी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा लागायला नको. असं असताना सरकारी वकिलांचं काम, म्हणजे मी सुद्धा विशेष सरकारी वकील अनेक केसमध्ये आहे, सरकारी वकिलाचं काम आहे की त्यांनी फक्त आणि फक्त न्यायालयाला सत्य शोधण्यासाठी मदत केलं पाहिजे. मग एखादी बाब जर ती आरोपीच्या फायद्याची का असेना, ती त्याने लपवायला नको न्यायालयापासून. असं असताना शिक्षा जास्त मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचं सांगणं हे चुकीचं. या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी ते हटवलं नाही. मग शेवटी आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन फाईल केली आणि त्यानंतर त्यांनी तो त्यांचं हे हटवलं ते. तर अशा प्रकारचे अनुभव आम्हाला ह्या छोट्या छोट्या कार्यातनं मोठे रिझल्ट्स दिसत असतात. सर, आपल्या मुलाखती शेवटाकडे असताना मला तुम्हाला 2 प्रश्न विचारावेसे वाटतात. एक तर म्हणजे आपण एवढ्या महत्त्वाच्या केसेसमध्ये आपण काम केलेलं आहे. म्हणजे आपण प्रस्तावामध्ये पण म्हटलं, की एवढ्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये आपण काम केलं आहे. तर आपल्या या संपूर्ण प्रवासामध्ये, वकिलीच्या प्रवासामध्ये आपल्याला अशी कुठली एक केस म्हणजे एखादी घटना आपल्याला आहे का? आठवते का? की ही केली आणि मला माझं खूप सार्थक झालं असं वाटतं. मी जे काम केलं ते सार्थक झालं असं वाटतं. अशा एखादे केस आम्हाला सांगा. आणि दुसरं म्हणजे, की आपण एवढ्या कामामध्ये आपण हे सगळं काम करत असताना आपल्याला बऱ्याच पुरस्कारांचं पण आपण मानकरी ठरला असाल. तर त्या पुरस्कारांबद्दल पण आम्हाला सांगा. नाही, बऱ्याच गोष्टी वेळोवेळी केलेल्या आहे, बऱ्याच केसेस केलेल्या आहे. अ, आपलं ॲप्रिसिएशन म्हणजे कामाची पावती काय असते, तर जसं मी मगाशी एक जज साहेब डायसवरनं उतरून खाली आले ती एक सांगितली. तसंच अनेकदा अनेक कोर्ट्समध्ये आमच्या व्हॉलंटियर्सचे किंवा संस्थेचे नंबर जजेस मागून लिहून घेतात, की ठीक आहे एखादा आला कैदी तर त्याला आम्ही तुमचा नंबर देऊ आणि तुम्ही नीट कराल हा विश्वास त्यांना असतो. नंतर आणखी एक कामाची पावती अशी की पुण्याच्या अ, अ, शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरात एक संध्याकाळी कोर्ट संपण्याच्या वेळेत एक आमचा ॲडव्होकेट व्हॉलंटियर्स जात होता. मागून अचानक हॉर्न वाजला, एक गाडी थांबली, काच साईडला झाला आणि त्याने पाहिलं तर तिथले डिस्ट्रिक्ट जज होते. मग त्यांनी त्या व्हॉलंटियरला सांगितलं की आज तू जी फॉरेन्सिक एक्सपर्टची एव्हिडन्स घेतली ती खूप छान घेतली. म्हणजे असं थांबून सांगणं ही नक्कीच ही कामाची पावती आहे. आणि अशा व्हॉलंटियर्सला म्हणजे त्याला नक्कीच पैसे त्यात मिळत नाही, पण त्याला असं कौतुक त्याचं होणं हे त्याला नक्कीच हे सोशल कॉज पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी बूस्टिंग करणारं हे सगळं असतं. असे अनेक अनुभव अनेक व्हॉलंटियर्सला वेळोवेळी आमच्या येत असतात. अनेकदा मला सुद्धा म्हणजे मीच सर्व ठिकाणी जातो असं नाही, तर सगळे लोक त्या त्या ठिकाणी जातात. तर आधी कोणीतरी माझ्या संस्थेच्या व्हॉलंटियरने काहीतरी केस चालवलेली असते आणि मी कधीतरी त्या कोर्टात पुन्हा गेल्यावर मला सांगतात की तुमचा त्या दिवशी तो आला होता किंवा ती व्हॉलंटियर आली होती, तिने खूप छान आर्ग्युमेंट केलं आणि खूप छान केलं वगैरे. तर हे सुद्धा एक म्हणजे जे लाख किंवा लाखो रुपये फीज मिळाल्यावर जो आनंद मिळणार नाही, तो आनंद ह्या याच्यामध्ये मिळतो की आपल्याला कोणीतरी चांगलं ॲप्रिशिएट करतं. अनेक मोठ्या केसेस ज्या करतो त्याच्यामध्ये एक संवेदनशील वकिलाची जे एक उदाहरण सांगता येईल ते असं की पुण्यातल्या एका न्यायालयामध्ये कोविडच्या दरम्यान ऑनलाईन चार्ज फ्रेम करण्यात आला आणि चार्ज कोणाचा फ्रेम केला, अनेक आरोपींमध्ये एक आरोपी जो 100% मूकबधीर होता ह्या व्यक्तीचा फ्रेम करण्यात आला. आता चार्ज फ्रेम करणं म्हणजे काय, तर त्या व्यक्तीला त्याच्यावर काय आरोप आहे
तो त्याला समजावून सांगणं आणि विचारणं की तुला हा गुन्हा कबूल आहे का. म्हणजे एखाद्यावर चोरीचा आरोप आहे की तू ह्या ठिकाणी इतक्या इतक्या वाजता अशी अशी चोरी केली, कबूल आहे का, तर तो सांगतो ऐकून नाही. आता सामान्य माणसाला सुद्धा इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे मुळे जे व्हर्च्युअल हिअरिंग आहे ते समजेल की नाही तो प्रश्न असताना बरोबर. अशा 100% मूकबधीर व्यक्तीचा चार्ज ऑनलाईन फ्रेम केला गेला, तो उत्तर देण्याच्या तरी क्षमतेचा आहे का. तर ही गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली आमच्या व्हॉलेंटिअरला, त्याने त्यावेळी तिथे त्या कोर्टात अर्ज दिला आणि त्याला फिजिकली तिथे आणलं जावं, नाही तर हे सगळं फ्रेम केलेला चार्ज रद्द करावा असे तिथे अर्ज केला. तर ह्या प्रकारे काम करताना जे नोबल प्रोफेशन आहे वकिलीचं, यामध्ये आपण स्वतः माणूस म्हणून वागताना समोरच्या व्यक्तीचा माणूस म्हणून विचार करावा, अशी भावना वकिलांमध्ये, नवोदित वकिलांमध्ये सगळ्यांमध्ये जागृत व्हावी, असे प्रयत्न आम्ही करत असतो. सर, तुम्ही या ट्रस्टच्या माध्यमातून एवढं चांगलं काम करत आहात आणि मुळात कायद्याची बऱ्याच ठिकाणी आपल्या सामान्य आमच्यासारख्या सामान्य माणसांना बऱ्याच ठिकाणी या गोष्टी भीतीच वाटायला लागते. याचं कारण असं की ती सगळी प्रक्रिया, त्याचा सगळा बोजा, त्याच्यानंतर त्या वकिलांचे ट्रायल्स, त्या कोर्टाची एक शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. तर अशा पद्धतीचा वारंवार आम्हाला प्रत्यय येत असतो. पण अशाच संस्था आम्हाला कायम धीर द्यायचं काम करू शकतात आणि अशा बऱ्याच लोकांना तुम्ही काम पण करतात त्यांच्या लोकांसाठी आणि हा एक्सपिरियन्स तुम्ही आमच्यासोबत शेअर केलात आणि एवढी विस्तृत माहिती आम्हाला सांगितली, याबद्दल हिंदुस्थान पोस्टमध्ये मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते प्रकाश साळसिंगीकर सर. त्यांनी आपल्याला त्यांच्या दर्द से हमदर्द तक ह्या ट्रस्टबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं, त्यांच्या संपूर्ण कार्याबद्दल सांगितलं आणि किती म्हणजे आपल्या सगळ्या लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी कोर्टाच्या ट्रायल्स किंवा कोर्टाचं सगळं कामकाज हे किती किचकट आणि आपल्या आकलनाच्या पलीकडे असतं. पण तेच जे गोष्ट असतात त्याच्यामधनंच आपल्या बऱ्याच गोष्टी सुटू शकतात आणि यासाठी आपल्याला मदतीचा हात पुढे करून करतात असेच लोकं आणि असेच आपले विधिज्ञ आणि आपले सगळे मित्र जे आहेत हेच आपल्याला मदत करत असतात. हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांच्या बऱ्याच त्यांनी अनुभवातून आपल्याला ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. त्यांनी आपल्याला एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केले. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.